5. साम्राज्याकडून सर्वांगीण हिंदू पुनरुज्जीवनाचे संवर्धन. शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते. मराठ्यांच्या उदयाने सूचित झालेल्या हिंदू पुनरुज्जीवनाला जरी प्रथम राजकीय आणि सैनिक कार्यक्षेत्रात आपले अस्तित्व प्रस्थापित करून एक समर्थ आणि राष्ट्रीय राजसत्ता निर्माण करणे आवश्यक झाले, कारण असे राष्ट्र केव्हाही जीवनाच्या इतर सर्व शाखांना जीवनभूतच असणार, तरी मग मराठी राज्यसत्तेच्या छत्राखाली राष्ट्राच्या राजकीय स्वातंत्र्याचे सर्वसंमत अत्यावश्यक कार्य साधताच इतर सर्व गोष्टीतही ते दिसून आल्यावाचून राहिले नाही. महाराष्ट्रातील हिंदू सार्वभौम सत्तेने हिंदू जनतेमध्ये पुनरुज्जीवनाच्या आंदोलनामुळे स्फूर्ती मिळालेल्या अनेक चळवळी आणि सुधारणा प्रविष्ट केल्या, त्यांना आश्रय दिला, त्यांचा व्यवहार चालविला आणि त्या वाढीला लावल्या. आपल्या शत्रूमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या, बहुतेक त्यांनी आत्मसात करून घेऊन हिंदू जीवनाची परकीय वर्चस्वाच्या प्राणघातक अतिरेकाच्या मगरमिठीतून सुटका करावयाचा आणि ते स्वतंत्र बनवावयाचा प्रयत्न केला. त्यावेळी हिंदुस्थानातील सर्व देश भाषांवर फारशी आणि अरबी भाषांनी आक्रमण करून अगदी गुदमरून जाईपर्यंत पगडा बसविला होता. सर्व राजसत्तेचे लिखाण सामान्यपणे फारशी भाषेत ठेवले जाई, पण मराठ्यांनी हिंदू राज्याची प्रस्थापना केल्याबरोबर कोणतेही राज्यकारभाराचे लिखाण फारशीमध्ये लिहिता कामा नये अशी आज्ञा काढली. मग त्यांनी आपली भाषा शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांनी जर अगदी वेळेवर भाषा शुद्धीकरणाचा प्रयत्न केला नसता, तर मराठी भाषा ही सिंधमधील आणि पंजाबातील प्रचलित शिष्ट भाषेची आणि लिपीची जशी अवस्था झाली आहे, तितक्या अधोगतीपूर्वक अरबी किंवा उर्दू भाषांच्या आहारी गेली असती. पण राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित होताच राष्ट्रभाषेचे पुनरुज्जीवन झाले. राज्य व्यवहार कोश नावाचा एक अधिकृत शब्दकोश रचण्याच्या कामावर एका विद्वान पंडिताची योजना झाली आणि त्यात ज्या परक्या मुसलमानी शब्दांनी राजकीय लिखाण आणि विचार अगदी आत्मपरतंत्र करून टाकले होते, त्या सर्व शब्दांच्या योग्य प्रतिशब्दांचा संग्रह करून ते क्रमवार देण्यात आले. परकीय अशुद्ध शब्द उपयोगात आणण्याविरुद्ध लोकमतही बनविण्यात आले. परकीय शब्दांविरुद्ध केलेल्या ह्या चळवळीचा मराठी भाषेवर विलक्षण परिणाम झाला. नंतरच्या राज्यकारभारातील पत्रव्यवहारात आणि राजकारणी पुरुषांच्या लिहिण्यात अतिशय सुधारणा दिसून येते आणि कधी-कधी तर एकही परकी शब्द आपल्या लिहिण्यात येऊ न देण्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न केलेला आढळतो. अशा रीतीने ऐतिहासिक किंवा राजकीय, काव्य, गद्य, वाङ्मय हळूहळू अधिकाधिक शुद्ध होऊ लागून त्याचा कळस मोरोपंतांच्या प्रचंड महाभारत ग्रंथात झाला. ह्या एवढ्या संस्मरणीय काव्यात 10-20 परकी शब्द शोधून काढणे कठीण जाईल. बखरीच्या स्वरूपाची ग्रंथनिष्पत्तीही काही कमी महत्वाची नाही. किंबहुना त्याच्यापैकी काहीतील मराठी भाषा इतकी सजीव आणि चैतन्याने प्रस्फुटित आहे की त्यातील आवेश आणि उठावदार साधेपणा ह्याचे अनुकरण अशक्य वाटते. तत्कालीन राजकीय जीवनक्रमाने इतिहास सजीव केला होता आणि ज्या पिढीतील लोकांचा बहुतेक काळ पूर्णांशाने थोर आणि शौर्याची कृत्ये करण्यात व्यतीत होत होता आणि म्हणून ज्यांना बोलावयाला वेळ क्वचित मिळत होता, त्यांची मोहक वाणी स्वाभाविकपणेच वक्तृत्वपूर्ण झाली होती. आजच्या काळात ती ओजस्विता आणि महत्त्व आपल्या भाषेत आणण्याचा प्रयत्न निराश होऊन सोडून द्यावा लागतो, कारण आजच्या युगात इतिहास घडविल्या वाचून लिहावा लागतो आणि तशी कृत्ये आयुष्यात प्रत्यक्ष करून दाखविण्याला लागणाऱ्या धाडसी कार्यक्षमते वाचून आणि संधी वाचून पराक्रमी कृत्यांची काव्ये गावी लागतात. मराठी राज्यात केवळ मराठी भाषेलाच नाही, तर अखिल हिंदूंची पवित्र भाषा जी संस्कृत, तिलाही स्वाभाविकपणे अतिशय उत्तेजन मिळाले. पुरातन विद्येच्या सर्व शाखांचे, वेदांचे, वेदांगांचे, शास्त्रांचे, पुराणांचे, काव्यांचे, ज्योतिषाचे, आयुर्वेदाचे आणि हिंदू साहित्याचे सर्व प्रकारचे पुनरुज्जीवन झाले. मराठ्यांच्या हिंदू साम्राज्यातील
सर्व हिंदुस्थानभर विखुरलेली लहान मोठी जी 10-12 राजधान्यांची नगरे होती, ती हिंदू विद्वत्तेची केंद्रस्थाने बनली. आणि त्यांनी हिंदुस्थानभर शिक्षणाच्या शाळा आणि विद्यालये चालविली. लोकांच्या नैतिक शिक्षणाकडेही दुर्लक्ष केले गेले नाही. मराठ्यांच्या बाहुबलाच्या छत्राखाली साधुसंतांच्या मंडळांना रामेश्वरापासून हरिद्वारापर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथापर्यंत हिंदू स्त्री-पुरुषांना हिंदू नीतिशास्त्र, हिंदू तत्वज्ञान आणि हिंदू परंपरा ह्यांचा उपदेश करीत आणि धडे देत सर्वभर स्वैर संचार करता येऊ लागला. त्याचा परामर्श घ्यावयाचा तर त्यांना साह्य करावयाचे आणि त्यांच्या इच्छेस येईल त्याप्रमाणे त्यांना वागता येईल अशी सोय करून द्यावयाची, ह्यासाठी साम्राज्यातील राजांची आणि राजप्रतिनिधींची, प्रांताधिकाऱ्यांची आणि सेनाधिकाऱ्यांची एकमेकांशी चढाओढ चाले. श्री रामदास स्वामींनी प्रस्थापित केलेल्या संस्थांसारख्या विस्तृत आणि संघटित संस्थांनी सर्वभर मठांचे एक जाळेच निर्माण केले होते. हिंदुस्थानभर पसरलेल्या ह्या मठांचा योगक्षेम साम्राज्याकडून चाले आणि केवळ धार्मिकच नाही तर राजकीय प्रचार कार्याचीही केंद्रे म्हणून त्यांचा उपयोग होई. ह्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष पंतप्रधानांच्या आश्रयाखाली पुण्याला प्रत्येक श्रावण मासात अखिल भरतखंडातील शास्त्री पंडितांचा वार्षिक रमणा भरे. हिंदू विद्येच्या सर्व शाखांमध्ये तेथे नियमित परीक्षा घेतल्या जात आणि त्यात उत्तीर्ण होणाऱ्या मानार्ह विद्वानांना पारितोषिके वाटण्यात येत, पदव्या दिल्या जात आणि वर्षासने मिळत. ह्या एकाच प्रसंगी हिंदू विद्येला उत्तेजन आणि पारितोषिके देण्यात 1,00,000 रुपये उडून जात. हिंदूंच्या विचाराचे आणि नैतिक बलाचे इतस्ततः विस्कळीत झालेले सर्व प्रवाह एका दिशेला वळवून एकत्रित करण्यात ह्या रमण्यांचा फार उपयोग होई. हे रमणे ह्या सर्व आचार विचारांना त्या सर्वांशी जोडून, ज्याचे अवयव परस्परांशी संबद्ध आहेत असा त्याचा एक देह करण्यात साह्य करीत आणि आपल्यात जातीचे आणि पंथांचे इतके भेद असले तरी आपण सर्व हिंदू राष्ट्राच्या शत्रूंना परास्त केले आणि हिंदूंच्या धर्माच्या, हिंदूंच्या देशाच्या आणि हिंदूंच्या संस्कृतीच्या कार्याचा पुरस्कार आणि संरक्षण केले. हिंदू राज्यावर विजयभराने डुलते आहे अशा एका राष्ट्रीय ध्वजेखाली संयुक्त झालेले हिंदू आहोत अशी भावना हे रमणे सर्वांच्या अंतःकरणात जागृत करीत. सार्वजनिक उपयोगाच्या कार्याकडेही पंतप्रधानांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे विशेष लक्ष असे. उत्तरेस अटक आणि दक्षिणेस रामेश्वरापासून कारभाराच्या रूपाने सुवर्ण नद्या वाहून त्यांचा संगम पुण्यात होत होता खरा, पण कृपणपणाने तो संचय काही तेथे गाडून ठेवण्यात येत नसे की भ्रष्ट विलासात स्वैरपणे उडवला जात नसे, तर अंती अत्यंत उपयुक्त पात्रातून हिंदुस्थानच्या सर्व भूमीवर तीर्थांकडे आणि क्षेत्रस्थानांकडे तो परत वाहत जाई. जिच्या काठी सुंदर आणि लोकोपयोगी घाट बांधलेले नाहीत अशी एकही पवित्र नदी हिंदुस्थानात नाही, ज्याला एखाद्या प्रशस्त धर्मशालेने किंवा गगनचुंबी कळसाच्या मनोहर देवालयाने शोभा आणली नाही असा महत्वाचा घाटच नाही, ज्याला एखादी थोर देणगी, अग्रहार किंवा वर्षासन मिळालेले नाही, जे महाराष्ट्राच्या हिंदू साम्राज्याच्या उदार दातृत्वाची साक्ष देत उभे राहिलेले नाही असे प्रसिद्ध देवालय नाही. जरी इतक्या प्रचंड आणि निकडीच्या सैनिकी उलाढाली, युद्धे आणि युद्धवार्ता सतत चाललेल्या असत, तरीही जिंजी आणि तंजावरपासून ग्वाल्हेर आणि द्वारकेपर्यंत पसरलेल्या विस्तृत प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या त्या साम्राज्याच्या प्रत्यक्ष राजशासनाखाली असलेल्या लोकांना हिंदुस्थानातील इतर कोणाही राज्यातील प्रजाजनांपेक्षा पुष्कळ कमी कर द्यावा लागे. न्याय्यतर शासन पद्धती लाभे आणि अधिक शांतता आणि समृद्धता उपभोगावयाला मिळे. मराठी साम्राज्यातील रस्ते, पत्रांची ने-आण करण्याची योजना, कारागृहाची व्यवस्था, रुग्णालयाची सोय आणि इतर सार्वजनिक उपयुक्ततेचे राज्य विभाग इतर समकालीन राज्यातील ह्या गोष्टींपेक्षा अधिक सुस्थितीत होते आणि अधिक नियमितपणे चालत असत हे दाखवावयाला पुष्कळ पुरावा उपलब्ध आहे. त्या काळच्या लोकांना
एकंदरीत स्वातंत्र्यातील सुखाची गोडी वाटत होती. त्यांचे आपल्या राज्यावर प्रेम होते. इतकेच नाही तर त्यांना आपल्या राष्ट्राविषयी अत्यंत अभिमान वाटे. आणि आपल्याला असल्या वैभवाच्या दिवसात जन्माला घातले म्हणून ते त्या दयाघन परमेश्वराचे अत्यंत कृतज्ञतापूर्वक उपकार मानित असत, हे त्यावेळची उपलब्ध पत्रे, कविता, पोवाडे, बखरी नि इतर तत्कालीन वाङ्मय इत्यादी पहिल्या प्रतीच्या पुराव्याच्या वाचनाने उत्कृष्टपणे निदर्शनास येते. विचारात प्रगती करणाऱ्या आणि ज्याचे परिणाम दूरवर पोहोचतील अशा चळवळींचीही उणीव नव्हती. लोकांच्या राजकीय किंवा सामाजिक प्रगतीच्या आड येणाऱ्या कितीतरी चालीरीती आणि भोळ्या समजुतीतील तीव्रता जाऊन त्या शिथिल झाल्या आणि काहींचे तर समूळ उच्चाटन झाले. देवपूजेचे सुधारलेले मार्ग प्रचलित करणे, निरनिराळ्या पोटजातीत लग्नव्यवहार घडवून आणणे, समुद्रावरील प्रवासाला उत्तेजन देणे, नाविक धाडसाचा आणि शक्तीच्या कृत्यांचा पुनरुद्धार करणे, समुद्र ओलांडून जाऊन युरोप खंडात प्रवेश केलेल्या किंवा अटकेच्या पलीकडे गेलेल्या व्यक्तींना पुन्हा समाजात परत घेणे, ख्रिस्त्यांनी किंवा मुसलमानांनी बलाने किंवा छलाने ज्यांना बाटवून परधर्मी बनवले अशांची शुद्धी करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे इत्यादी गोष्टीत लक्षात भरण्यासारखे प्रयत्न करण्यात आले. पोर्तुगीजांच्या लेखावरून दिसून येते की प्रमुख ब्राह्मण मधून मधून शुद्धी समारंभाचा बेत घडवून आणीत आणि तेथे पोर्तुगीजांनी ज्यांना बलात्काराने बाटवले असेल त्यांच्याकडून गुप्तपणाने स्नानादी प्रायश्चित्ते करवून घेऊन त्यांना हिंदू धर्मात पुन्हा परत घेण्यात येत असे. अशाच एका प्रसंगी पोर्तुगीजांना त्याची वार्ता लागून त्यांनी त्या शुद्धी समारंभासाठी गुप्तपणे जमलेल्या मंडळींवर एकाएकी वेढा घातला आणि त्या निःशस्त्र लोकांवर शस्त्रे चालवून सभा उधळून दिली. त्यावेळी एक गोसावी माझे तुकडे करून फेकून दिल्या वाचून मी येथून रेसभरही हलणार नाही म्हणून एकटा तेथे उभा राहिला. त्याचे ते धैर्य पाहून त्या धर्मांध शत्रूंना देखील त्याचे कौतुक वाटल्या वाचून राहिले नाही. निंबाळकरांचे उदाहरण तर आता सर्वप्रसिद्धच आहे. ह्या थोर मराठी मानकऱ्याला विजापूरच्या बादशहाने छलबलाने बाटवून मुसलमान केले आणि मग त्याला आपली प्रत्यक्ष मुलगी दिली. पण तरीही ते सर्व सोडून तो पळून गेला आणि मराठ्यांच्या सैन्यात येऊन मिळाला. तेथे शिवाजी महाराजांची प्रसिद्ध माता जिजाबाई हिने पुढाकार घेऊन शास्त्री पंडितांची संमती मिळविली आणि त्याला शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतले. पण कदाचित एवढ्याने ज्या कर्ममार्गी लोकांच्या सर्व शंका दूर होणार नाहीत असे दिसून येताच त्यांचे पूर्णपणे समाधान करण्यासाठी त्याच्या वडील मुलाला शिवाजी महाराजांनी आपली मुलगी दिली. दुसरे असेच प्रसिद्ध उदाहरण म्हणजे नेताजी पालकरांचे. मराठी घोडेस्वारांचा हा सेनापती म्हणजे शूरपणात प्रत्यक्ष दुसरा शिवाजी समजला जाई. तो मोगलांच्या हातात सापडताच त्याला हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवरील प्रांतात पाठविण्यात आले. बलात्काराने त्याला बाटविण्यात आले होते आणि औरंगजेबाच्या आज्ञेने सीमा प्रांतातल्या क्रूर आणि रानटी लोकांमध्ये त्याची नेमणूक केली गेली. पण तेथून संधी साधून कसा तरी निसटून तो महाराष्ट्रात परत आला आणि आपल्याला परत हिंदू धर्मात घ्यावे म्हणून त्याने लोकांची विनंती केली. शास्त्री पंडितांनी त्याला संमती देऊन त्याचा प्रश्न शिवाजी महाराजांपुढे मांडला आणि त्याचीही शुद्धी करून त्याला पुन्हा हिंदू धर्मात घेण्यात आले. पंतप्रधानांनी अगदी नाना फडणवीसाच्या वेळेपर्यंत आणि त्यानंतरही हा उपक्रम असाच चालविला. पेशव्यांच्या रोजनिशीत प्रसिद्ध झालेल्या मूळ आज्ञापत्रावरून आणि लेखावरून दिसून येते की मुसलमानांनी किंवा ख्रिस्त्यांनी बलात्काराने बाटविलेल्या हिंदूला मग पश्चात्ताप झाल्यामुळे हिंदूंनी पुन्हा आपल्यात परत घ्यावे आणि त्याच्याशी अन्न विवाहादी सर्व सामाजिक व्यवहार जातीने पूर्ववत करावे असे आज्ञापत्रक काढण्यात आले. अशी पुष्कळ उदाहरणे घडत असत. सुरत प्रांतात ठेवलेल्या मराठी सैन्यात पुताजी नावाचा एक सैनिक चाकरीत होता. तो मुसलमानांच्या हातात सापडला आणि त्याला त्यांनी बलात्काराने मुसलमान बनविला. पण जेव्हा बाळाजी बाजीराव दिल्लीहून परत येताना त्या वाटेने आले तेव्हा पुताजी मुसलमानांच्या हातातून निसटला आणि पंतप्रधानांच्या सैन्यात येऊन मिळाला. नंतर त्यांच्या सर्व जातीची पंचायत भरली आणि तेथे
त्यांनी त्याला परत आपल्या जातीत घ्यावयाला जातसिद्ध असल्याचा ठराव केला. पंतप्रधानांना ही जातीची सिद्धता कळविण्यात आली आणि मग त्यांच्या विशेष अनुज्ञेने त्याची शुद्धी करून घेतली. तुळाजी भट जोशांचे उदाहरण बलात्काराने बाटविल्याचे नाही. मोहाला गुंतून ते मुसलमान झाले, पण मग त्यांना आपल्या कृत्याचा पूर्ण पश्चात्ताप झाला. ते पैठणला गेले. तिथल्या ब्रह्मवृंदासमोर हात बांधून उभे राहिले, आपला अपराध मान्य केला आणि त्यासाठी त्यांची क्षमा याचना करून त्यांनी पुन्हा आपल्याला हिंदू करून घ्यावे म्हणून त्यांची अनुज्ञा मागितली. पैठणचा ब्राह्मण समाज म्हणजे जुन्या कर्मठपणाचा कडेलोट समजला जात असे, पण तेथल्या ब्रह्मवृंदानेही सभा भरवून त्याला आता मनापासून आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आहे एवढे एक कारणच पुरेसे धरून त्याची शुद्धी करता येते असा निर्णय दिला आणि त्याच्यासह सर्वांनी भोजन केले. नंतर ब्रह्मवृंदाचा हा निर्णय बरोबर मानला जाण्यासाठी राजसभेच्या योग्याधिकाऱ्याकडून तसे आज्ञापत्र काढण्यात आले आणि आपल्या जातीचे सर्व अधिकार जोशांना पूर्वीप्रमाणेच उपभोगता येऊ लागले. संभाजी महाराजांचा काळ इतका धामधुमीचा, पण त्यावेळीही ह्या उपक्रमात खंड पडला नव्हता. महाराष्ट्राचे राजे आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या निर्देशान्वये योग्याधिकाऱ्यांनी काढलेले एक महत्त्वाचे आज्ञापत्र उपलब्ध आहे. त्यात मुसलमानांनी बलात्काराने बाटवून मुसलमान केले त्या गंगाधर कुलकर्णी नावाच्या गृहस्थाला पुन्हा हिंदू समाजात शुद्ध करून प्रविष्ट करून घेतल्याचा वृत्तांत असून त्याबरोबर त्याला शुद्ध करून घेण्यासाठी केलेल्या विधीची आणि सामुग्रीची समग्र माहिती दिली आहे. आणि अंती मनुस्मृतीतील एका वचनाशी पूर्णपणे सदृश्य असा जो कोणी ज्ञानी ब्राह्मण ह्याच्याशी यापुढे अन्नोदकाचा किंवा अन्य कोणताही सामाजिक व्यवहार करणार नाहीत, त्यांनी देव ब्राह्मणाच्या कार्यात विघ्न केले असे होईल आणि त्यांना त्यामुळे महापातक लागेल असे सर्व लोकांना निषेध वाक्य लिहून त्या आज्ञापत्राचा शेवट केला आहे. जाता जाता ह्या संबंधात जोधपूरच्या इंद्रकुमारीच्या वृत्तांताचाही आम्ही येथे उल्लेख करून ठेवणे योग्य होईल. मोगल बादशहाशी तिचे लग्न करून देण्यात आल्यावर पुष्कळ वर्षानंतर जेव्हा ती दिल्लीहून परत आली तेव्हा रजपुतांनी तिला परत हिंदू जातीत घेतले. आणि हे साहजिकही होते. आपल्या मातृभूमीला झालेल्या भयंकर आघाताचे राजकीय व्रण बुजवावयाचे कार्य ज्यांनी आपल्या शिरावर घेतले होते तेच तिला झालेले धार्मिक आणि सामाजिक व्रणही बुजविण्यासाठी आपली पराकाष्ठा करावयाला पुढे येणार. हे सामाजिक नि धार्मिक व्रण एका दृष्टीने राजकीय व्रणांपेक्षाही फार प्राणघातक. ज्या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या आणि हिंदू संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीच्या स्फूर्तीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एवढाली महत्कृत्ये घडवून आणली, तिच्याकडून आपल्याला मध्यंतरी शतकानुशतके कराव्या लागलेल्या प्रचंड संघर्षात आपल्या संस्कृतीला, नीतीला आणि धर्माला जी खेदकारक हानी पोचली होती ती भरून काढण्याच्या उत्कटतेत आणि प्रयत्नात तसली मारक अनास्था दाखविली जाणे शक्य नव्हते. पण एका शतकापेक्षा देखील कमी वर्षात मुसलमानी राजसत्तेने सर्व दक्षिण हिंदुस्थानात आपल्या धर्माचा इतका प्रसार केला की त्यांच्या धर्मांतर करावयाला लावणाऱ्या तरवारीला शेकडा हजार हिंदू बाटविण्याची प्रौढी मिरवता येऊ लागली होती. तिथेच जिने मुसलमानी सिंहासने आणि राजकिरीट जिंकून चूर्ण करून टाकले, त्या हिंदू सत्तेचे शासनाखालीही हिंदूंना काही शेकड्यांपेक्षा अधिक मुसलमानांना हिंदू करता येऊ नये, निदान आपल्याच परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेता येऊ नये, ही किती खेदाची गोष्ट आहे. त्यांनी आपल्या पराक्रमाने आता जी धर्मांतर करविणारी मुसलमानी तरवार मोडून विच्छिन्न केली होती आणि त्यांनी मनात आणले असते तर त्यांना वाटेल ते करता आले असते. पण त्यांना त्या परंपरेचे शिक्षणच मिळालेले नव्हते. कारण हेच दिसते की राजकीय पारतंत्र्याच्या शृंखला कधी काळी झटकून टाकता येतात किंवा तोडून टाकता येतात, पण सांस्कृतिक अंधश्रद्धेच्या शृंखला काढून टाकणे नेहमीच फार कठीण जाते. तशात महाराष्ट्रीय लोकांची बहुतेक कर्तृत्व शक्ती आपल्या राष्ट्राचे आणि त्यांनी स्थापिलेल्या अखिल भारतीय हिंदू साम्राज्याचे राजकीय स्वातंत्र्य मिळविण्याच्या
नि रक्षण करण्याच्या सर्वप्रथम आणि अत्यावश्यक कार्यातच त्यांना स्वाभाविकपणे व्यय करावी लागली. हिंदूंचे राजकीय वर्चस्व नष्टप्राय करून टाकण्याची प्रतिज्ञा करून पुढे सरसावलेल्या अनेक शत्रूंच्या मरणांतक विरोधाला बाजूस सारून त्यांना ते साम्राज्य निर्माण करावे लागले. ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे सामाजिक सुधारणेच्या आणि शुद्धीच्या स्वतःपुरत्या अत्यंत महत्वाच्या पण एकंदरीत दुसऱ्या प्रतीच्या चळवळीकडे त्यांनी दिला त्यापेक्षा अधिक वेळ का दिला नाही याविषयी आपल्याला आश्चर्य वाटेनासे होते. त्यांनी शुद्धीसारखी आमूलाग्र क्रांतिकारक चळवळ मुळीच चालू केली नाही आणि हिंदू मनोवृत्तीत आणि लोकमतात धर्मबाह्य झालेल्यांना हिंदू समाजात परत प्रविष्ट करावयाला आणि त्याहूनही अत्यंत कठीण म्हणजे शुद्ध केलेल्यांना आपल्या जुन्याच जातीत आणि पंथात स्थान मिळवून द्यावयाला अनुकूल असे प्रत्यक्ष परिवर्तन घडवून आणण्याइतका जुन्या अंधश्रद्धेच्या केंद्रावर आघात करण्यात यश मिळविले हेच आश्चर्य आहे.